नाशिक घरी शिंदे साहेब नहीं आले शिंदे साहेब नहीं आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप उत्साहामध्ये यात्रा खंडोबा महाराजांची भरलेली आहे। आतापर्यंत कमीत कमी 80 ते 1 लाखापर्यंत लोकसंख्या दर्शन घेऊन गेलेली आहे आणि अजूनही खूप भाविक दर्शनासाठी रांगेत उभा आहेत।
कशा पद्धतीने आज पूजेला किंवा यात्रेला सुरुवात झाली? सकाळी 12:30 वाजता लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. त्याच्यानंतर विधिवत पूजा करून देवाची महाआरती ठीक 7 वाजता गावातील लोकांच्या हस्ते, पुजाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आकाश धुमाळ यांच्या हस्ते खंडोबा महाराजांचा अभिषेक करण्यात आला. दिलीप धुमाळ, विशाल धुमाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आणि 3 वाजता सर्व पूजा करून पहाटे 3 वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. गावातील प्रत्येक घरातील माणूस हा देव घेऊन मंदिरामध्ये देव भेटीसाठी घेऊन येत असतो. वांगे आजपासून देवाला वांगेचा नैवेद्य, भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून वांगे आज खायला सुरुवात करतात. चातुर्मास मध्ये वांगे हे बंद असतात. विशाल विजयराव धुमाळ, खंडोबा मंदिर पुजारी. षष्ठी निमित्त श्री खंडेरायाची महाआरती होते आणि तळी भंडार हा खोबरं रेवड्या आणि तळी भंडार हा देवाला आवडणारा भाकरी आणि म्हणजे बाजरीचे रोडगे आणि भरिताचा नैवेद्य हा आज दाखवला जातो आणि इथून पुढं म्हणजे तळी भंडार जागर गोंधळाला सुरुवात होते. असा हा खंडेरायाचा महिमा म्हणजे जगा वेगळा आहे. या खंडेरायाचा महिमा सांगायचा म्हटल्याच्या नंतर जसे खंडेरायाचे महादेवाचे जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत तसे खंडेरायाचे 12 जागा आहेत. म्हणून या आणि साताऱ्याचा मल्हार म्हणजे हे 7वं लिंग सातारा आहे. 7वं लिंग सातारा, जसं जेजुरी 5वं तसं हे सातारा 7वं हे लिंगामध्ये मोडले जातं. म्हणून इथं हजारोना भाविक येतात आणि तळी भंडार, खोबरे भंडार उधळतात आणि देवाला बाजऱ्याचे रोडगे आणि भरिताचा नैवेद्य दाखवून तळी भंडार उचलतात आणि सदानंदाचं येळकोट म्हणून भंडार उधळतात. जय मल्हार.